शेतकरी मित्रांनो नमस्कार. जर तुम्ही कापूस लागवड केलेली असेल आणि तुमच्या शेतात जर तण नियंत्रणाची समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी लालू प्रसाद मासोडे, कृषी संस्कार ॲग्री क्लिनिक लांबकानीचा संचालक. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कापूस पिकामधील तण नियंत्रणाबद्दल सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, जर तुमचा कापूस पीक हे 20 ते 25 दिवसाचं असेल आणि तणांची अवस्था 2 ते 4 पानांची असेल तर ही फवारणी करून घ्या. ते म्हणजेच पारिजात कंपनीचं लारण आणि विलूड कंपनीचं विलहॅक या दोघांचं मिश्रण करून दोघं 20 ते 25 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे आणि 200 ते 250 मिली प्रति एकर दोघांची फवारणी करायची आहे, जेणेकरून 100% तुमचं तण नियंत्रित होईल. आणि फवारणी करत असताना तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे, ज्याचा पीएच मेंटेन असेल, ज्याला क्षारयुक्त पाणी नसेल असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. आणि जर समजा तुमचं पाणी शुद्ध नसेल तर तुम्हाला सोबत पीएच बॅलेन्सर हे सुद्धा घ्यायचं आहे, जेणेकरून पीएच बॅलन्स होईल आणि औषध न्यूट्रल होणार नाही आणि त्यामुळे तण नियंत्रण 100% चांगलं होईल. अशा पद्धतीने तुम्हाला फवारणी करून घ्यायची. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.